कथा 100 कौरवांच्या जन्माची. महाभारतातील आदिपर्वानुसार गांधारी ही गांधार देशाचा राजा सुबल यांची कन्या होती. धृतराष्ट्र जन्माने आंधळे होते, पण त्यांची पत्नी गांधारी ही आंधळी नव्हती. धृतराष्ट्राची इच्छा होती की आपल्या भावांच्या आधी त्याला मूल व्हावे, कारण नवीन पिढीतील पहिला मुलगाच राजा होईल. तो गांधारीशी खूप प्रेमाने बोलला, जेणेकरून तिला कसा तरी मुलगा व्हावा. शेवटी गांधारी गरोदर राहिली आणि नंतर 9 महिने निघून गेले. 11 महिने झाले तरी गांधारीला काहीही झाले नाही. त्यानंतर धृतराष्ट्राला काळजी वाटू लागली. त्यानंतर त्यांना पांडवांना पुत्र झाल्याची बातमी मिळाली. त्यानंतर धृतराष्ट्र आणि गांधारी निराश झाले. युधिष्ठिर प्रथम जन्माला आल्याने तो साहजिकच सिंहासनाचा मालक झाला. 11-12 महिने उलटून गेले तरीही गांधारीला मूल होऊ शकले नाही. ती घाबरली आणि विचार करू लागली की हे मूल जिवंत आहे की नाही. वैतागामुळे तिच्या पोटात दुखापत झाली, पण तरीही काहीच झाले नाही. मग तिने आपल्या एका सेवकाकडून काठी मागवली आणि आपल्या पोटात मारायला सांगितले. त्यानंतर तिचा गर्भपात झाला आणि एक काळा मांसाचा तुकडा बाहेर आला, जो पाहताच लोक घाबरले, कारण ते मानवी मांसाच्या तुकड्यासारखे नव्हते. काहीतरी वाईट आणि अशुभ वाटत होते. अचानक भीतीदायक आवाजाने संपूर्ण हस्तिनापूर शहर भयभीत झाले. कोल्हे ओरडू लागले, जंगली प्राणी रस्त्यावर आले आणि दिवसा वटवाघुळं दिसू लागली. ही सर्व अशुभ चिन्हे पाहून ऋषीमुनींनी हस्तिनापूर सोडले. सगळीकडे आवाज होता. तेव्हा गांधारीने व्यासांना बोलावले. एकदा ऋषी व्यास लांबच्या प्रवासातून परत आले, तेव्हा गांधारीने त्यांची खूप सेवा केली. तेव्हा त्यांनी गांधारीला आशीर्वाद दिला की तुला माझ्याकडून जे हवे ते मागू शकतेस. गांधारीने त्यांच्याकडे 100 पुत्र होण्यासाठी आशीर्वाद मागितला. गर्भपातानंतर गांधारीने त्यांना बोलावून विचारले की तुम्ही मला 100 पुत्रांचा आशीर्वाद दिला आहे, पण त्याऐवजी हा देहाचा तुकडा जन्माला आला आहे. त्याला जन्म द्या किंवा एखाद्या मातीत गाडून टाका. ते ऐकून व्यास म्हणाले की मी जे सांगितले ते पूर्ण झाले आहे. मांसाचा तुकडा आणा. यानंतर व्यासांनी तो तुकडा तळघरात नेला आणि 100 मातीची भांडी, तिळाचे तेल आणि सर्व औषधी वनस्पती आणण्यास सांगितले. त्यांनी त्या मांसाचे 100 तुकडे केले आणि भांड्यात ठेवले आणि तळघरात बंद केले. मग त्याने पाहिले की एक तुकडा शिल्लक आहे. त्यानंतर त्याने दुसरे भांडे मागवण्याची आज्ञा दिली आणि सांगितले की तुम्हाला 100 मुलगे आणि 1 मुलगी देखील होईल. असे म्हटले जाते की 2 वर्षांनी तळघरातून बाहेर आलेला पहिला मुलगा दुर्योधन होता. अशा प्रकारे सर्व भांड्यांमधून मुले बाहेर आली. या 100 मुलांना कौरव म्हणतात. अशी ही कौरवांची पौराणिक कथा आहे. अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.